या 10 गोष्टी होणाऱ्या प्रत्येक ब्राईडने लग्नाच्या आधी जाणून घ्यायला हव्या। व्हिडिओचा शेवट बघायला विसरू नका। लग्नाच्या जवळच्या दिवशी नवीन स्किन ट्रीटमेंट किंवा नवीन प्रॉडक्ट ट्राय करू नका। किमान 7 ते 10 दिवसाचा गॅप ठेव। मेकअप ट्रायल पेक्षा तुमच्या डेली रुटीन स्किन केअर, हेअर केअर, बॉडी केअर आणि फुल लुक ब्राइडल मेकओव्हर बद्दल कन्सल्टेशन सेशन नक्की करा। ग्लास स्किन मेकअप साठी फक्त प्रॉडक्ट्स नाही तर तुमची हेल्दी स्किन खूप महत्वाची आहे। त्यासाठी तुमच्या डाएट वर जास्त लक्ष द्या। सोशल मीडियावरील प्रत्येक व्हायरल लुक तुमच्या चेहऱ्यावर तसाच दिसेल असे नाही। ट्रेंड पेक्षा तुमच्या चेहऱ्यावरती शोभणारा लुक निवडा। ब्राइड साठी मेकअप आर्टिस्टचे स्ट्रॉंग पोर्टफोलिओ, कन्सल्टेशन आणि एक्सपिरियन्स हे ट्रायल पेक्षा जास्त महत्वाचे असते। वेडिंगच्या आदल्या रात्री हेवी स्किन केअर, न्यू प्रोडक्ट्स किंवा DIY होम रेमेडीज अजिबात वापरू नका। हेअरला केमिकल ट्रीटमेंट करणार असाल तर लग्नाच्या 2 महिन्याआधी करा। अगदीच हेअर ड्राय, फ्रीझी आणि रफ असतील तर एव्हरी मंथ हेअर स्पाचे सेशन घ्यायला स्टार्ट करा। फेशियल हेअर तर फेस वॅक्स करण्याच्या ऐवजी शेव करा। सर्वात शेवटी आणि महत्वाचं म्हणजे लग्नाच्या घाई गडबडीत कमी वेळात कम्प्लीट लुक साठी फक्त प्रोडक्ट्स वर फोकस न करता एक्सपिरियन्स, स्पीड, हायजीन, सिच्युएशन मेंटेन करणारी आर्टिस्टची जास्त नीड असते। या 10 टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर